पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थोरलं मालक, कशा पायी उठलायसा? बसा बसा बसा. आधीच अधिपतीला लागलं या. तुम्ही आणि वाढीव काम करू नका. शांत बसा. भुवी अधिपतीला घेऊन आली. लय लागलं या. मला वाटतं त्याला कोणीतरी मारलं या. पण नेमकं काय झालं ते काय समजना बघा. हे बघा, ही पण आली. काय झालं? तुम्ही सगळे हसताय का? अगं तू आत्ता कशी आलीस ते सांगते मी नंतर, पण मला वाटलं तुम्ही घाबरलेले असाल, टेन्शन मध्ये असाल म्हणून मी घाईने आले. पण तुम्ही तर हसताय सगळे. काय झालं? अगं भुवनेश्वरी मॅडम मुळे. भुवनेश्वरी मॅडम? त्यांनी काय केलं? त्यांनी काली मातेचं रूप धारण केलं आणि बजरंग नावाच्या राक्षसाचा पाडाव केला. भुवीला काय बी विचारलं ना तरी निस्ती भडकते बघा. आता मगाशी आदिपतीला काय झालं विचारलं तर म्हणलं आम्हाला एकांतात बोलायचंय. आणि आदिपतीला तिच्या खोलीत घेऊन गेली. आदिपती पण ना गपगुमान भुवीचं ऐकतो बघा. पण ती जे काय बोलेल ना तिला मुंडी हलवतो बघा. आता लग्नाचंच घ्या ना. आदिपतीच्या लग्नाचं समजा भुवीच ठरवू लागली आहे बघा. आदिपतीवर तिचा जीव आहे, मान्य आहे. लय केलं तिनं त्याच्यासाठी. आदिपतीचा पण जीव आहे तिच्यावर. पण प्रेमाचा अतिरेक होतो नाही का? आता तिला समजायला हवं की नाही आपलं पोरगं मोठं झालं, त्याचं त्याला ठरवू द्यावं. आता सून बी हिला हिच्या मनासारखीच पाहिजे. आदिपतीच्या मनाचा ती विचारच करत नाही बघा. भुवीचं मला काय समजणं झालंय बघा. आता तिनं एवढा वधू महोत्सव भरवला होता, पण आदिपतीनं त्यातली एक बी पोरगी पसंत केली नाही. भुवीला समजायला पाहिजे होतं की नाही, पण नाही. भुवीनं चंचलाला बोलून घेतलं. का तर म्हणा आदिपतीशी तिचं लगीन लावायचं. भावा बहिणीचं लगीन होतं का कधी? अहो त्यांची दुर्गीची पोरगी. भुवीनं दुर्गीला बोट दिलं, तिनं हातच धरला. भूमी कुणाचं ऐकण्यासच झाले बघा. आता ही दुर्गीची पोरगी चंची काय गुणाची असेल काय बी कळना बघा. कधी कधी वाटतं ना ही चंची घरात आली नसती ना तरच बरं झालं असतं. आणि आपला आदिपती श्रावण बाळा आहे. भुवी आई म्हणून चुकते हे तिलाच समजून असं झालंय बघा. थोरले मालक, थोरले मालक, थांबा. थोरले मालक, ऐका माझं. थोरले मालक, ऐका माझं. अहो पोरासारखा ना म्हणून बोलते ना मी तुमच्याशी. असं जर का वागणार असेल ना तर यापुढं काय बी बोलणार नाही बघा तुमच्याशी. मॅडम तुम्ही जा, मी सांभाळतो यांना. देवी समोर शपथ घेतली. आता खरं काय ते सांगा. बोला अधिपती. आईसाहेब मास्तरीनबाई जरा कडक शिस्तीचे आहेत.
स्वाभिमानी आहेत एकदम. मोडन पण वागणार नाही असं. तुम्ही पुन्हा हल्ला केलात आमच्यावर. आई साहेबांवर हल्ला? आई साहेबांवर हल्ला? त्यासनी हात लावायचं काम नाही सांगून ठेवतोय, कळलं ना? त्यांच्याकडे परत जर डोळे वर करून बघितले ना, विचार नाही करणार बाप आहे का कोण आहे. काय भुवनेश्वरी मॅडमनी बजरंगला मारलं? हो ना, सगळी मिजाच उतरवली त्याची. अख्ख्या चाळीतल्या लोकांसमोर असा काही थोबाडला ना त्यांनी की काही विचारू नकोस. माझ्या तर डोळ्यांचं पारणं फिटलं. आपल्या समोर मोठा गुंड म्हणून फिरतो ना. मला मारू नका, तो माझ्या वाट्याला गेला. त्यांच्या समोर अगदी उंदीर झाला होता, उंदीर त्याचा. असा धडा शिकवला ना बाईंनी त्याला, फार गुडघ्यावर चढून बसवला. बजरंगची हवा अशी टाईट झाली होती ना, काय सांगू अक्षरा तुला. तुला खरं सांगू, त्या बाईंबद्दल माझ्या मनात आदर आणि कृतज्ञता निर्माण झाली. बाई अशी पण असते, कधी माय तर कधी महाकाय तर कधी कडक लक्ष्मी. दुष्टांचं पारिपत्य करणारी रणरागिणी बघितली मी माझ्या डोळ्यांनी. काय ते बोलणं, काय तो दरारा. या पुढं त्याच्याकडे डोळे वर करून बघितलंस ना, तर हे डोळं काढून डब्यात भरून घरी पाठवून देईन. काय ती धारदार नजर, काय तो आवाज. अगं बजरंगच्या तोंडून शब्द सुद्धा फुटला नाही. अक्षरा, मी तुला सांगतो, बाई असावी ना तर अशी हिमतीची, धीराची, निडर आणि न झुकणारी. माझ्या दोन्ही मुली जर त्या भुवनेश्वरी मॅडम सारख्या झाल्या ना, तर बाप म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून येईल. आई साहेबांवर जर परत हल्ला केला ना, चित्ता गाडून टाकी ना. नाही नाही, तुम्हाला त्या बायको म्हणून नको आहे आम्हाला माहित आहे, पण मला माझ्या आई साहेब पाहिजे आहेत. त्यांच्या वाट्याला जायचं नाही, कळलं? लई झाली नाटकं. हा, सहन करतो म्हणून काय डोक्यावर नाचालाय काय? काय वाटलं या काय रस्त्यावर पडल्यात? तेव्हा पण मनात आलं त्यासनी हाणलं. एवढं सोपं नाही. माझ्या आई साहेब आहेत त्या. कुणाच्या? माझ्या आई साहेब आहेत. ओढूच काढू नका. मागं पण तुम्ही त्यांच्यावर हल्ले केले, सगळं माहित आहे मला. दोन पायावर धड चाला येईना माणसाला आणि खुमखुमी किती अंगात त्याच्या. होय, आई साहेबांवर हात उगारता? एवढी कुठली येते हिंमत? अजून काय करा पाहिजे त्या बाईनं?
अख्खं तुमचं घरदार सांभाळलं, एवढा तुमचा संसार सांभाळला सगळा, तुमच्या पोरग्याला मोठं केलं, अजून काय करायला पाहिजे त्या बाईनं? तरी का सारखं जीवावर उठता? लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? तुम्ही का सहन करताय हे सगळं? मला फक्त एकदा सांगा, ह्याचा विषय की रे बाबा आता हा? किती बोलायलायस? हात उगारायलायस? बाप आहे तुझा त्यो. अगं बाप म्हणायच्या लायकीच आहे का त्यो? माझी शपथ आहे, तू मस्ती. जाऊ द्या, जाऊ द्या अधिपती, जाऊ द्या. कसा बाप आहेस? कसा बाप आहेस तू? माझ्या आईच्या जीवावर उठलायस. तुझ्यासारखा बाप असण्यापेक्षा ना नसलेला बरा. तर निघतो घरात ना. अगं बाबा आल्यापासून फक्त कौतुकच करतायत त्यांचं. अगं मग कौतुक करण्यासारखंच आहे हे. अक्षरा, अगं कौतुक करण्यासारखंच काम केलंय त्यांनी. बजरंग सारख्या त्या गुंड्याला एका फटक्यात नमवलं त्या बाईंनी. भले भले जे करू शकत नाहीत ना, ते एका क्षणात करून दाखवलं. खरे, त्या बजरंगचं नाव जरी काढलं ना तरी डोक्यात तिडीक जाते माझ्या. बरं झालं, चांगली अद्दल घडवली त्याला. आता वर तोंड करून फिरणार नाही आपल्या इथे. त्या आल्या ते बरंच झालं, पण ते इथे कशा आल्या? मलाही तेच कळलं नाही. मी ऑलरेडी तिथे पोहोचलो त्यावेळेला त्या बजरंगला मारत होत्या. अधिपती पण होते तिथे, मी बघितलं ना त्यांना. त्यांना काहीतरी लागलं होतं. बहुतेक बजरंगनी त्यांच्यावर हल्ला केला असणार, म्हणून त्या चिडल्या. अरे पोरी समोरला शायनिंग मारतो, माझ्याशी बोलणार. बजरंग, हे बघ, तुझं भांडण आमच्याशी, ह्यांना मध्ये आणू नकोस. जा तुम्ही. नाही, तुम्ही पण चला माझ्या बरोबर. ह्यांच्या नादी नका लागू. नाही हो, नाही नाही, यांच्या कोण नादी लागणार. तुम्ही जावा. झालं समाधान तुमचं? बघितलं का नाही? एवढं झालं तरी माझ काय कमी नाही अंगातला. तुम्हाला झिडकारलंच ना आत्ता पण यांनी. अरे ढगात गेला असतास ना तर लोकांनी सांगता तर आलं असतं बापच नाही आहे म्हणून. अधिपती, काय चुकीचं बोललोय मी? बास करा अधिपती, आता बास करा. आई साहेब तुम्ही बास करा. हे सहन करणं बास करा. का म्हणून सहन करतासा? कारण ते आमच्या कुकवाचे धनी आहेत. असला धनी काय कामाचा मला सांगा, जो माणसासारखा वागवू शकत नाही समोरच्या माणसाला. बघा, आता विचार करून काही फायदा नाही. तुम्ही फक्त एकदा सांगा मला, यासनी ना पाठवून अधिपती, तुम्ही बघत काय बसलाय? न्या त्यांना वरती, न्या लवकर. तुम्ही शांत व्हा. डंपरांनो, हे जर परत खोली बाहेर आले ना तर पहिलं तुम्हाला मी फोडून काढीन. मी पट्ट्याने एकेकाला पकडून काढीन. अधिपती शांत व्हा. यो कुकवाचा धनी, त्याला स्वतःच्या पायावर धडी नीट चालता येईना आणि बायकोला हाणायचा तेवढा जोर आहे हातात. तो यांचा पुरुषार्थ. तुम्ही काय बघत उभं राहिलं इकडे? चला निघा. आणि आज जे काही घडलं ते चार भीतीच्या बाहेर जाता कामा नये. चला. अधिपती, का सहन करताय एवढं सगळं? मला फक्त परवानगी द्या आई साहेब. अधिपती तुम्ही शांत व्हा. किती डाव हल्ला केला या माणसानं तुमच्यावर. आज मी होतो म्हणून काय झालं नाही. काय झालं असतं तर आम्हास काय बी होणार नाही. तुम्ही नका काळजी करू.
देवीच्या कृपेनं आजवर काही झालं नाही हो. आणि पुढे बी काही होणार नाही. असं का वागते ते? अहो, त्यांची मनस्थिती ठीक नाहीये, तुम्हाला माहित आहे ना व. मग हॉस्पिटलमध्ये ठेवूया त्यासनी. त्या आमासनी चालणार नाही. का चालणार नाही? कारण हे त्यांचं घर आहे, या साम्राज्याचे सम्राट. ते हे घर सोडून कुठं बी जाणार नाही, निदान आम्ही जिवंत असेपर्यंत तरी. झालं म्हणजे आयुष्यभर तुम्ही सहन करत राहणार त्या माणसाला? दुसरा काही पर्याय आहे का आमच्याकडं? हा? शांत व्हा अधिपती, शांत व्हा. किंवा माणूस जवळ या घरात आहे ना तोवर मी शांत होऊ शकत नाही. अगदी चुकीच्या माणसाच्या वाटेला गेलाय तो बजरंग. घेवा. मला वाटतं या बाई कधीही अन्याय सहन करणाऱ्या नाहीयेत. हो मग काय तर, आजच्या प्रसंगावरून ते दिसतच आहे. हो, अशिक्षित असल्या ना तरी ताकदीच्या आहेत. खऱ्या बाईची ताकद काय असते ना हे आज त्यांच्याकडे बघितल्यावर मला कळालं. पण बाबा, न शिकता सुद्धा एवढा कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे. मग काय तर. आणि काय हो, शिकल्या असत्या तर खूप पुढे गेल्या असत्या त्या, नाही का? अगं, शिक्षण सगळ्यांना मिळतच असं नाही. प्रत्येकाच्या नशिबात नसतं शिक्षण. तुम्ही कशाला एवढा त्रास करून घ्यालाय? हा? 25 वर्ष झाले हे बघतोय. वाटलं होतं म्हातारा आज सुधरल उद्या सुधरल, वय वाढत तसं आतीच करायला लागलंय ते. बायकोला कोण मारतंय असं? आणि काठी ना. हे बघा, नवरा बायको मध्ये चालतंय, तुम्ही समजून घ्या. त्यास काय चालतंय? नवरा बायकोला मारतोय हे चालतं? तुम्हाला तर खपत नाही ना बाईवर कोणी हात उगारलेलं. जर दुसऱ्या एखाद्या बाईवर असं नवऱ्याने हात उगारला असता, तुम्ही खपून घेतलं असतं, फोडून काढला नसतं त्याला तिथल्या तिथं. तुम्ही काय म्हणताय? बाई ही घरची लक्ष्मी असते, मग ती लेक असू दे तर सून असू दे. मग हा नियम तुम्हाला का नाही लागू होत? सांगा मला काय कारण आहे? तुम्ही का नाही आवाज उठवत? अहो, समजून घ्या अधिपती, आम्ही अडाणी बाई. अडाणी म्हणजे शिक्षणाचं काय आता इथं? हा? आणि शिक्षणाची गरजच नाही, अक्कल पाहिजे. तुम्हीच म्हणताय ना हो? हे आम्ही घेतलेलं सोंग आहे, सोंग. खरं तर आम्हासनी बी शिकायचं होतं, शिकून लय मोठं व्हायचं होतं, पण परिस्थितीमुळे जमलं नाही. वडील गेल्यानंतर आईने 4 घरची स्वयंपाकाची कामं घेतली. वडील माग कर्ज सोडून गेले होते, सारखे देणेकरी यायचे दारावर. कशीबशी 7वी पातूर शिकले मी, पण नंतर शिक्षण सोडावं लागलं. पोरी हसायच्या, शिकली नाही म्हणून लोक अपमान करायचे. पण सगळ्यांच्या नशिबी नसतं ना शिक्षण. वाटायचं कोणीतरी राजकुमार येईल आणि या नाचक्कीतून आमची सुटका करेल. आणि मग तुमचे वडील आले, पण त्यांनी बाकी समदे गुण सोडून फक्त आमच्या शिक्षणावर बोट ठेवलं. अडाणी अडाणी म्हणून आम्हासनी हिनवलं, कधी मान दिला नाही. अहो, ते शिकले मी तर शिकवायचं ना, म्हणायचं तू कर पूर्ण शिक्षण. पण नाही, कधी आमची साथच दिली नाही. दिले फक्त अपमान.
लाज लाज वाटायची या माणसाला आमच्याबद्दल. या माणसाच्या वागणुकीमुळे आमच्या मनात शिक्षणाबद्दल तिडीक गेली. म्हणलं नको शिक्षण, आणि शिकलेली माणसं बी काय गरज नाही शिक्षणाची. शिक्षणाबद्दलचा कडवटपणा आमच्या मनात तिथूनच आला. तुमच्या वडिलांवरचा सूड म्हणून आम्ही तुम्हासनी बी शिकवलं नाही, पण तुमचं काय बी अडलं नाही. आणि आमचं म्हणणं खरं ठरलं. मोठं व्हायला शिक्षण नाही, अक्कल लागत्या. तुम्ही मोठं झालात, दिवस सरले, पण तुमच्या वडिलांच्या मनात आमच्या बद्दलचा राग हाय तो हायच. आम्ही सलतो त्यांच्या डोळ्यात. त्यांना आम्ही या घरात नकोय आणि तुमच्या आयुष्यात बी नकोय. अहो लहानपणापासून बघतोय तो माणूस एवढ्या तेवढ्या कारणावर तुमचा छळ करतो, तुम्हाला घराबाहेर काढतोय. घरच्या लक्ष्मीला कोण वागवतंय का असं? आणि तुमच्याबद्दल एवढा का द्वेष आहे त्यांच्या मनात? सांगा की असं काय तुम्ही घोडं मारले बरं त्या माणसाचं? लहान होतो तेव्हा पण तेच, आता पण तेच. लहान होतो तेव्हा काही करू शकलो नाही आई साहेब, आता मोठी आवडल्या जातात. एक दिवशी ना रागाच्या भरात. नाही अधिपती, तुम्ही असं काय करायचं नाही. हेच लहानपणापासून तुम्ही हेच करत आलाय. आता नाही पडत मला तुमचे. अधिपती सगळं सहन करताय हो. आता पण सगळं आठवतंय मला, सगळं आठवतंय.